मीरा भाईंदर शहरामध्ये काही नियमानुसार चाललं आहे की नाही याचा प्रश्न राज्याचा मंत्री म्हणून मला पडलेला आहे। याचं कारण असं आहे, मीरा भाईंदर शहरामध्ये जे जुने आदिवासी आहेत, भूमिपुत्र आहेत आणि प्रामुख्याने मराठी लोक, हे शहर जे होतं ते आगरी कोळ्यांचं शहर, आणि या शहरामध्ये आता काहीतरी वेगळंच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनं एकत्रितपणे करत आहेत। 2 दिवसापूर्वी मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाच्या वतीनं मुर्धा गावामध्ये एक भूमिपुत्राचं घर पाडण्यात आलं। काही दिवसांपूर्वी त्याच घराला पाडण्यासंदर्भात मीरा भाईंदर महापालिकेचे काही अधिकारी गेले होते। राई, मुर्धा, मोरवा या तिन्ही गावातील लोक एकत्र आलेत आणि त्यांनी ही कारवाई करू नये असं सांगितलं। मी स्वतः आयुक्त राधा विनोद शर्मा आणि संबंधित स्वप्नील सावंत जे कारवाई करायला गेले होते त्यांच्याशी बोललो। त्यांना सांगितलं की बाबा, अनधिकृत बांधकाम होत असेल ते चुकीचं आहे, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही, परंतु ही जी गावं आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळातील फार वर्षापासूनची गावं आहेत। उत्तन असू द्या, राई, मुर्धा, मोरवा, नवघर, त्याचबरोबर अनेक जी जुनी वसाहती या भूमिपुत्रांच्या होत्या, त्या वसाहती शहरामध्ये निर्माण होत असताना आता एवढ्या वर्षानंतर ती जी जुनी घरं होती, ती घरं त्यावेळेस कुटुंब लहान होतं, आता त्या सगळ्या भूमिपुत्रांची कुटुंब मोठी झाली, मुलांची मुलं, अशा प्रकारे एका घरामध्ये जवळजवळ 20 ते 25 कुटुंब म्हणून राहत असताना थोड्याफार प्रमाणात ते घरांची डागडुजी किंवा घरं वाढवणं जर चुकीचं असेल तर त्यांना नोटीस देऊन ती अधिकृत कशी करता येईल ह्याची खबरदारी प्रशासनानं घेणं गरजेचं आहे। याचं कारण असं आहे की ह्या मूळ जो इथला भूमिपुत्र आहे तो तर काय दुसरीकडे कुठे जाऊन 2 BHK 3 BHK 4 BHK घर घेऊ शकत नाही, कारण एकत्रित कुटुंब पद्धती प्रामुख्यानं ह्या आगरी कोळी आणि आमच्या आदिवासी समाजामध्ये आहे ना। एकत्रित कुटुंब पद्धतीनुसार कुटुंब हे एकत्र राहतं, पण परवाच्या दिवशी फक्त एक घर तोडण्यासाठी 100 पोलिसांचा बंदोबस्त घेऊन महापालिका प्रशासनानं अक्षरशः त्या घरावर बुलडोझर फिरवलं। मी स्वतः 3 वेळा राधा विनोद शर्मा यांना फोन केला, स्वतः त्या परिसरातले आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना जागेवर पाठवलं, स्वप्नील सावंत जे आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललो, परंतु राज्याचा मंत्री भूमिपुत्रांसाठी बोलत असताना 2 तासामध्ये ते घर जमीनदोस्त केलं। लाखो रुपये त्या घराच्या डागडुजीसाठी आणि घर मोठं करण्यासाठी त्या भूमिपुत्रानं घालवले होते। कधी कधी हा विचार येतोय की एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक त्याच्या प्रभागामध्ये स्वतः अनधिकृत असलेलं बांधकाम वाचवतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र भूमिपुत्रांची घरं प्रशासनाच्या माध्यमातून काही लोक, काही नेते मंडळी हे सरसकट ते तोडक कारवाई मोठ्या प्रमाणात करतात। माझं एकच म्हणणं या प्रशासनाला आहे की काय चाललंय, गेल्या 6 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने ह्या मीरा भाईंदर शहर वेगळ्या प्रकारची भूमिका प्रशासनाच्या वतीनं उपभोगत आहे, तशी भूमिका जर भविष्यात सातत्याने होत असेल तर ह्या शहरातला आदिवासी भूमिपुत्रांनी मराठी माणूस या शहराच्या बाहेर काढायचा प्रयत्न तर कोणी करत नाही ना, असा प्रश्न माझ्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे। काही प्रसंग आले की वेगळ्या प्रकारे शहरामध्ये वातावरण निर्माण करायचं, काही प्रसंग आले तर वेगवेगळ्या समाजाला एकमेकांशी भिडवायचं आणि वेगवेगळे ठराव, बेकायदेशीर ठराव महापालिका प्रशासनाच्या संमतीनं किंवा महापालिका प्रशासनाच्या संमतीविना पास केले जातात
आणि शहरामध्ये काही बिल्डरांना वेठीस धरलं जातं, काही बेकायदेशीर कामांना पाठिंबा दिला जातो, तर कायदेशीर कामांना स्थगिती दिली जाते आणि अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम प्रशासनाच्या वतीनं होतं आहे. काल न्यायालयानं तर एका प्रकरणामध्ये ताशेरच ओढलेले आहेत आणि राज्याचा मंत्री म्हणून मी गंभीर दखल ह्या सर्व प्रकरणाची घेतलेली आहे. सोमवारी कॅबिनेट आहे आणि त्या कॅबिनेटच्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रामुख्यानं प्रशासनाच्या वतीने जे काही चुकीचं चाललेलं आहे त्याची गंभीर दखल राज्याच्या मुख्य सचिवानं आणि नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवानं घेणं गरजेचं असल्याकारणानं त्यांनाही त्या संदर्भात पत्र देऊन ताबडतोब या प्रकरणामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देणार आहे.